जय आदिशक्ती. मी संगीता खोकली. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे, सर्व श्रद्धाळू भक्तांचे अगदी मनापासून स्वागत करते. बंधू आणि भगिनींनो, आज आपण असा विषय घेऊन आलेलो आहे की गेनमाळ झालेली असते, दीक्षा झालेली असते, जो तुमचा काही तुम्हाला जे काही सांगितलं असेल तुमच्याकडून ते सर्व विधी झालेले असतात आणि ते झाल्यानंतर देखील काही कालांतराने शक्ती निघून गेल्यात तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या संचाराच्या शक्ती निघून गेल्यात असं तुम्हाला जाणवतं. या विषयावरती आजची जी चर्चा आहे, तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर घंटेचे बटन नक्की दाबायचे आहे. आणि मी सर्वांना नेहमी सांगत असते आणि सर्वांना मी एक विनंती करते की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जोपर्यंत आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित काही कळत नाही. आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की जे खऱ्या घटना आहेत किंवा ज्या काही सत्य घटना आहे, जे कलियुगामध्ये चालू आहे, जे खरं ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कार्य आम्ही करत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बंधू आणि भगिनींनो, काय होतं ना की संचार येतो, आपण संचार येतो, मग त्या वाऱ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. परीक्षा घेतल्यानंतर मग त्या देवांचा गेनमाळ विधी होतो. गेनमाळ विधी झाल्यानंतर मग आपण काय करतो की काही कालांतराने आपल्या अंगातल्या शरीरातल्या शक्ती निघून जातात. ह्या कशा निघून जातात बरं? काही लोकांना असं वाटतं की आमच्याकडे काही शक्ती राहिलेली नाही, असं का जाणवतं, असं का होतं? तर या प्रश्नांची उत्तर आपण आज घेऊन आलेलो आहे. तर बघा, काय होतं की नवीन नवीन असतो आपण, जेव्हा आपली गेनमाळ होते, नवीन नवीन असतो तेव्हा नवीन नवीन तुम्ही सर्व गोष्टी तुमच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या सर्व साधना किंवा गुरूंच्या आदेशाचं पालन तुम्ही व्यवस्थित करत असाल आणि मग काही कालांतराने आपण सोडून देतो. काय होतं ना की असं तुम्हाला असं वाटतं दररोज काय करायचं, चला एक दिवस नाही केलं तर चालेल, गुरुला कुठे कळतंय तेव्हा, असं तुम्हाला असं वाटत असतं. पण तुम्ही ते सोडून देता. बंधू भगिनींनो, मला एक सांगा की गुरुमंत्र हा तुमचा एक खजिना आहे. मग तुम्हाला असं वाटेल की गुरु खरंच खजिना देतात का आपल्याला? तर खजिना नाही, पण तो खजिन्यापेक्षा जास्त आहे. खजिना म्हणजे तो मंत्रांचा खजिना आहे. गुरुमंत्र म्हणजे सर्व मंत्रांचा खजिना असतो आणि तो खजिना गुरु तुमचे हवाले करून देत असतात. तो तुम्हाला सांभाळायचा असतो. मग ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला तो खजिना कसा सांभाळायचा आहे म्हणून. मग ही खजिन्याची चावी असते गुरुमंत्र. मग आपण काय करतो, नवीन नवीन सेवा करतो आणि नंतर काही कालांतराने सोडून देतो. आणि बघा, आपण एखादी जर आपल्या शेतामध्ये जर आपल्याकडे गुरु असेल, आपल्याकडे गोठा असेल, गुरु असेल ना, तर मग आपण शेतामध्ये जर गुरु कशाला तरी झुपले तर मग ते गुरु जर त्यांचा कासरा जर आपल्या हाती असेल तर ती म्हणजे ती गुरु पण इकडे तिकडे पळत नाही, ते बरोबर लाईन धरूनच चालत असतात. आणि मग जर त्या घरच्या म्हणजे मालकाने जर त्या बैलांचा दोर जर सोडला तर ती बैल कुठे पण पळत असतात, बरोबर? तर मग तसंच नवीन नवीन आपण काय करतो की नवीन नवीन आपण गुरुनी सांगितलेल्या आदेशाचं पालन करतो, नवीन नवीन गुरुमंत्राची साधना करतो आणि नंतर काही कालांतराने ते सोडून देतो. पण तसं नाही बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला एकच सांगेल की गुरुमंत्र हा जसा तुम्हाला दिलेला आहे तेव्हापासून तर मरणापर्यंत गुरुमंत्राचा जप हा किंवा ही साधना तुम्ही गुरुमंत्राची साधना केलीच पाहिजे आणि ती करावीच. म्हणजे तीच तर प्रॉपर्टी आहे आपली. आपलं जे बँक बॅलन्स आहे तेच तर आपण म्हणजे जी साधना करतो हे म्हणजे चांगलं होण्यासाठी किंवा काही तुमच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतील यासाठी तर ते करू शकता तुम्ही. पण हे खरं म्हणजे ही जे साधना वगैरे आपण करत असतो तर खरे गुरु ज्या काही साधना देतात ते काही तुम्हाला काही गोष्टी शिकवत असतात, काही आदेश देतात की हे तुम्ही केलं पाहिजे, हे तुम्ही करायचं आहे. म्हणजे त्या गुरूंना माहिती असतं की ते शिष्यांना काय द्यायचं आहे आणि काय नाही द्यायचं. आणि गुरु ते शिष्यांना मोक्षाच्या मार्गाला घेऊन जात असतात. त्याच्यामुळे तुम्हाला साधना केल्या पाहिजे ती तुमची. म्हणजे आपण जसं की आपल्याकडे बँक बॅलन्स असतं, म्हणजे आपण बँकेमध्ये कसं आपले पैसे साठले की आपण बँकेमध्ये ठेवतो, तसंच हे जे काही आपण साधना किंवा आपण काही सेवा करत असतो ती म्हणजे आपल्याला जे सोबत घेऊन जायचं आहे शिदोरी, आपल्याला मेल्यानंतर जे सोबत घेऊन जायचं आहे, जी शिदोरी घेऊन जायची आहे ती म्हणजेच या साधना सेवा किंवा तुमचे कर्म हे तुमच्या बरोबर येते. म्हणून हे तुम्हाला याची प्रॉपर्टी तुम्हाला म्हणजे हे तुमचे बॅलन्स तुम्हाला वाढवायचं आहे. खरं मानवी जीवनाचा अर्थ म्हणजे हेच बॅलन्स तुम्हाला वाढवायचं आहे, हीच तुमची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तुम्हाला गुरुमंत्राची साधना केलीच पाहिजे. तुम्ही काय करता, काही कालांतराने तर गुरुमंत्राची साधना तुम्ही करतच नाही.
तुम्हाला असं वाटतं जाऊ दे आता किती दिवस करायची, जाऊ दे आपले गुरु पण आपले बघायला येणार, असं पण तुम्हाला असं वाटत असतं. म्हणजे आपण काय ते नीट नियमाने पालन करत नाही, पण काय होतं ना, काही कालांतराने त्यातनं तुमच्याच शक्ती निघून गेलेल्या असतात. तुम्ही साधना करत नाही, गुरुच्या आदेशाचं पालन करत नाही, गुरुला पाठीमागे कोण नेऊन म्हणजे गुरु कुठे बघायला येतात यावं तेव्हा म्हणजे गुरुची निंदा देखील आपण कधी कधी करतो. गुरुला काय, गुरु काही पण आपल्याला करायला सांगतात असं देखील आपण म्हणतो. म्हणजे हे नाही, तुम्हाला असं वाटतं तुमचे गुरु बघायला येत नाही, पण गुरु म्हणजे अंतर्यामी असतात आणि त्यांना ते सर्व कळत असतं. त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही साधना, जर तुमचा गुरुमंत्र तुम्ही घेतला असेल किंवा घेणारा असाल, तर गुरुमंत्र जर तुम्ही घेतला असेल तर तो खजिना तुम्हाला जपून ठेवायचा आहे तो मरेपर्यंत. म्हणजे त्याची साधना तुम्हाला शेवटपर्यंत करावीच लागते आणि केलीच पाहिजे. तुम्ही जर त्याच्या गुरुने सांगण्याप्रमाणे तुम्ही जर साधना करत असाल, तुमचं रुटीन व्यवस्थित चालू असेल, तुमच्या गुरुच्या आदेशाचं पालन तुम्ही करत असेल, तर शक्ती कमी नाही, अजून वाढतील, पण शक्ती कमी होणार नाही. जर या पद्धतीने तुम्ही जर साधना केल्या, तो दोर एकदा तुम्ही पकडलेला आहे, तो दोर जर तुम्ही शेवटपर्यंत सोडला नाही, तर तुमच्या शक्ती कुठेही निघून जाणार नाहीत, कुठेही निघून जाणार नाही. व्हिडिओ कसा वाटला माझा तर मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. आणि माझ्या चॅनलमध्ये बंधू भगिनींनो, तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ऑल या शब्दाशेजारी घंटीचे बटन नक्की दाबायचं आहे. जी जुनी मंडळी आहे त्यांना जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे आहे, इतरांपर्यंत शेअर करायचे आहे. व्हिडिओ ही दैवी सेवा करायची आहे. माझे व्हिडिओ पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. जय आदिशक्ती.